मेक्सिकोतील चिया पिकाची मांडव्यात लागवड. नारायणचंद पाटील या शेतकऱ्याचा नवा प्रयोग. 1.5 एकरात चिया पिकाची यशस्वी शेती. कमी खर्चात एकरी 6 ते 7 क्विंटल उत्पादन. पारंपरिक शेतीसोबत नवनवीन प्रयोग करून प्रगतीचा मार्ग शोधणाऱ्या मांडवा येथील शेतकरी नारायणचंद पाटील यांनी थेट मेक्सिको देशातील चिया या पिकाची आपल्या शेतात लागवड करून प्रगतशील शेतकरी म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. ये चिया सीड्स आहे. हे मेक्सिको देशातलं पीक आहे. याची लागवड आम्ही 5 डिसेंबरला केलेली आहे. याला एकरी बियाणे 2 किलो लागतं आणि याचं खत व्यवस्थापन झालं म्हणलं कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारं पीक आहे आणि याचं फवारणी खर्चही कमी आहे आणि याचं मार्केट म्हणलं तर वाशिम आणि MP इंदूरमध्ये आहे. याचं एकरी उत्पन्न विचार केला तर एकरी 5 ते 7 क्विंटलपर्यंत उतारा येतो याचा आणि कमी खर्चात उत्पन्न देणारं पीक आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे परिसरातील शेतकऱ्यांसाठी शेतीतील एक नवी वाट खुली झाली आहे. बदनापूर तालुक्यातील मांडवा येथील नारायणचंद पाटील यांनी आपल्या 1.5 एकर शेतात चिया या पिकाची लागवड केली आहे. या पिकासाठी एकरी सुमारे 2 किलो बियाणे लागते आणि बियाण्यांचा खर्च अंदाजे 15,000 रुपये इतका येतो. अत्यंत कमी खर्चात या पिकातून एकरी सुमारे 6 ते 7 क्विंटल उत्पादन मिळू शकतं. सध्याच्या बाजारभावानुसार या पिकातून एकरी 1.25 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. शेवटपर्यंत किती खर्च लागतो? एक 15,000पर्यंत खर्च येईल आणि आता त्याला उत्पन्न किती होऊ शकतं? 7 क्विंटलपर्यंत उतारा येऊ शकतो आणि याचा बाजारभाव विचार केला तर 18,000 ते 25,000पर्यंत मार्केट आहे याचं. हे घरगुती वापरामध्ये कशामध्ये वापरलं जातं? हे घरगुतीमध्ये वापरायचं ठरलं त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे याच्यामध्ये आपण रोजच्या याचा याच्यामध्ये उपयोग करू शकतो. जसं शरबत बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो आणि आयुर्वेदिकमध्ये याचा जास्त उपयोग केला जातो. जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांनी केला असेल हे? जे बदनापूर तालुक्यात विचार केला तर 17-10 शेतकरी आहे. आपण कधीपासून हे करताय? माझं पहिलंच वर्ष आहे याचं लागवड करण्याची. चिया या पिकाच्या बियांमध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असल्यानं त्याला औषधी गुणधर्मही आहेत. आयुर्वेदिक औषधांमध्ये तसेच उन्हाळ्यात तयार होणाऱ्या सरबतांमध्ये या बियांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. त्यामुळे या पिकाला बाजारात चांगली मागणी असल्याचंही सांगितलं जाते. सध्या महाराष्ट्रातील वाशिम तसेच मध्य प्रदेशातील इंदोर इथे या पिकाची मुख्य बाजारपेठ उपलब्ध आहे. जालना जिल्ह्यात मात्र अत्यंत कमी शेतकरी या पिकाची लागवड करत असल्याचं चित्र आहे. पारंपरिक शेती करत असतानाच अशा प्रकारचे नवनवीन प्रयोग शेतकऱ्यांनी स्वीकारले तर शेतीमधून मिळणारे उत्पन्न वाढण्यास आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होऊ शकते, असं चांद पाटील यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिलाय. कमी पाण्यात येणारं पीक आहे आणि याच्यावर एक आपण बघू शकता, हा जी माशी आहे मधमाशी, आता ही मधमाशी ह्या सुगंध वासामुळे अतिशय आकर्षित झालेली आहे. याच्यावर भरपूर मधमाशी बसल्यामुळे ते पोलनी सुद्धा छान होणार आहे आणि याचं आवरेजही आणि याचं उत्पादनही भरपूर होणार आहे. शेतकऱ्यांना विनंती आहे की रेग्युलर पिकं न घेता आपण काहीतरी नवीन नवीन करावे आणि त्याच्यातून उत्पन्न घेऊन अतिशय महत्त्वाचे उत्पन्न घेऊन चांगली वाटचाल करावी, असं माझं एक शेतकऱ्यांना सांगणं आहे. चिया या पिकाच्या यशस्वी प्रयोगातून नारायणचंद पाटील यांनी परिसरातील शेतकऱ्यांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवलंय. किती उत्पन्न निघू शकतं आपल्याला? याचं एकरी आपण 10 ते 12 क्विंटल पकडलं. किती एकरमध्ये? 1.5 एकरमध्ये आपली लागवडीची. मार्केट वाशिमला आहे, पण वाशिमपेक्षा इंदूरला मोठं मार्केट आहे याचं. आपल्या जालना जिल्ह्यात मार्केट नाही याचं. दुसऱ्या शेतकऱ्यांसाठी काय सांगाल आपण? दुसऱ्या शेतकऱ्यांना एवढं सांगू शकतो की पारंपरिक शेती न करता की नवीन काही पीक पद्धत अवलंबणे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये चिया सीड घेऊ शकतो आपण. बरेचसे असे काही बाहेरच्या देशातले पीक आहे त्याच्यामध्ये आपण चियाचं उल्लेख करू शकतो किंवा लागवड करा म्हणू शकतो. शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे पीक आहे. काय नाव आपलं? नारायण अंकुशचंद, राहणार मांडवा, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. पिकाविषयी आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना आपण काय सल्ला देणार? मी या पिकाविषयी आपल्या परिसरात शेतकऱ्याला एवढंच सांगेल की कमी खर्चामध्ये येणारं हा एक पीक आहे. पारंपरिक शेती न करता हे कमी खर्चात येणारं पीक आहे. त्यांनी हा पिकाचा प्रयोग करून पाहावा. याचं उत्पादन अतिशय चांगलं आहे आणि याचं मार्केटही चांगलं आहे, याचे रेट बी चांगले आहे. काय नाव आपलं? संतोष अंकुशराव चंद, राहणार मांडवा, तालुका बदनापूर, जिल्हा जालना.